दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सर्वांना प्रणाम, सर्वांना प्रणाम करते, सर्वांना वंदन करते। आत्माराम या ग्रंथाचं आपलं चिंतन सुरू आहे। आत्माराम हा समर्थांचा विशेष लाडका ग्रंथ आहे, आपण मागच्या वेळेस बघितलं होतं। आणि कुठलाही आध्यात्मिक अथवा वेदांताचा ग्रंथ अभ्यास करण्याच्या आधी त्या ग्रंथाचा अभ्यास करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे। त्या पद्धतीमध्ये त्या ग्रंथाचे अनुबंध चतुष्टय आणि त्या ग्रंथाचे षडलिंग असा अभ्यास करण्याची पद्धत आहे। तर मागच्या या वर्गामध्ये आपण या ग्रंथाचे अनुबंध चतुष्टय, अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध हे 4 अनुबंध चतुष्टय आणि या ग्रंथाची षडलिंग ज्याच्यामध्ये मुख्यतः उपक्रम आणि उपसंहार यांची एकवाक्यता, अभ्यास, अपूर्वता, फळ, अर्थवाद, युक्ती अशी या ग्रंथाची अभ्यास करण्याची 6 लिंग आपण अभ्यासली होती। एक आपला थोडासा मुद्दा शेवटचा राहिला होता, तो आपण आजच्या आपल्या या चिंतनामध्ये उरलेला जो मुद्दा आहे तो आपण कव्हर करूया। अनुबंध चतुष्टय आणि षडलिंग ग्रंथाची याचा विचार करून जर त्या ग्रंथाचा अभ्यास केला तर तो अभ्यास अत्यंत अर्थपूर्ण होतो, दिशापूर्ण होतो आणि एका विशिष्ट चौकटीत बसल्यामुळे आपल्याला त्याचं योग्य ते फळ मिळतं योग्य त्या वेळामध्ये। असं आहे, अध्यात्माच्या या प्रांतामध्ये आपल्याला अभ्यास करायला, वाचन करायला, श्रवण करायला अनेक ग्रंथ आहेत, अनेक चांगले निरूपणकार आहेत, अनेक चांगले टीकाकार आहेत। त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी वाचताना जर एक चौकट ठरवून नाही घेतली, जर एक दिशा ठरवून नाही घेतली तर अभ्यास भरकटण्याची शक्यता असते। आणि आमचे सद्गुरू आहेत डॉक्टर काका, ते आम्हाला नेहमी सांगतात की आपण आपल्या जीवनाचं एक गणित मांडावं। म्हणजे कशा प्रकारचं गणित, तर काळ काम वेगाचं गणित। आपल्यापैकी अनेकांनी काळ काम वेगाचं गणित आपण आपल्या लहानपणी, कोणाचं तरी अनम्यूट आहे बहुतेक, इथे आवाज येतोय, ठीक आहे म्यूट केलं मी आता। लहानपणी आपण एक सुभाषवाणी म्हणून कोण आहे, तुमचा ऑडिओ अनम्यूट होतोय सारखा, म्यूट कराल का प्लीज? मी म्यूट करते आपल्याला, हा म्यूट ठेवा प्लीज आपला ऑडिओ। ठीक आहे, आपण सुरुवात करूया। तर आपल्यापैकी अनेकांनी लहानपणी गणिताचा अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला गणित द्यायचे की अमुक एक ट्रेन आहे, ती अमुक एका वेगाने चालली आहे एका जागेपासून दुसऱ्या जागेपर्यंत, आणि अमुक एका स्पीडने गेली, अमुक एका वेगाने गेली, तर एका जागेहून दुसऱ्या जागेला पोहोचायला त्या ट्रेनला किती वेळ लागेल, अशा प्रकारची आपल्याला गणित असायची। त्याला काळ काम वेगाचं गणित आपण म्हणायचो। तर असं आमचे सद्गुरू सांगतात की आपण आपल्या जीवनाचं गणित मांडावं। जीवनाचं गणित म्हणजे किती काळ शिल्लक आहे
आपलं सध्याचं काय वय आहे त्यानुसार आपण किती वेगाने अभ्यास करू शकतो, किती वेगाने आपण वाटचाल करू शकतो, किती वेगाने आपण अभ्यास करू शकतो एखाद्या पारमार्थिक ग्रंथाचा, आणि तो अभ्यास करून आपल्याला नेमकं कुठे जायचं आहे, आपल्याला नेमकं काय मिळवायचं आहे या अभ्यासातून किंवा वाचनातून या प्रकल्पातून, आणि त्यानुसार जर अभ्यास केला तर आपल्याकडे जो वेळ शिल्लक आहे त्याच्यामध्ये ते जे काही आपल्याला मिळवायचं आहे ते मिळण्याची शक्यता आहे. म्हणून अशा प्रकारे एक विशिष्ट गणित मांडून त्याचा अभ्यास करावा. आणि आपल्यापैकी सगळेजण आपण जाणतो आहोत की आपल्याला किती वेळ शिल्लक आहे हे तर आपल्याला माहिती नाही, परंतु आपण अंदाज घेऊ शकतो आपल्या आजूबाजूच्या लोकांकडे बघून, आणि आपला वेग किती आहे, स्पीड किती आहे हे देखील आपल्याला माहिती आहे. परंतु जे नेमकं प्राप्तव्य आहे ते प्राप्तव्य आपल्याला आत्माराम यासारख्या ग्रंथामधून कळतं की आपल्याला नेमकं काय मिळवायचं आहे, कशासाठी आपण हा अभ्यास करतो आहोत. आणि आज आपण या ग्रंथाचा अभ्यास सुरू करताना हा एक थोडासा विचाराचा धागा ठेवून मग या अभ्यासाकडे जाऊया की जो पहिला समास आहे त्याचं नाव आहे त्यागनिरूपण. एकूण 5 समास आहेत: त्यागनिरूपण, मायानिरूपण, ब्रह्मनिरूपण, साधननिरूपण आणि स्वानुभव निरूपण असे एकूण 5 समास या ग्रंथामध्ये आहेत. त्यातला जो सगळ्यात पहिला आहे त्याचं नाव आहे त्यागनिरूपण. त्याग हा शब्द आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. आपण व्यावहारिक आपल्या जीवनामध्ये, व्यावसायिक जीवनामध्ये अनेक प्रकारचे त्याग छोट्या मोठ्या प्रमाणावर केलेले आहेत, आणि आपल्याला सगळ्यांना त्याची जाणीव आहे की त्याग करणं का आवश्यक आहे. एखादा वैज्ञानिक असतो की त्या वैज्ञानिकाला फार मोठं काही संशोधन करायचं असेल तर तो त्याच्या प्रापंचिक जीवनातल्या ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, पत्नी, पती किंवा आपली जे काही घरातली रोजची कामं, त्या सगळ्यांकडे तो दुर्लक्ष करतो. किंवा मोठा क्रिकेटर आहे, मोठा कोणी म्युझिशियन आहे, तर तो आपल्या कलेसाठी, क्रीडेसाठी, संशोधनासाठी जे एक सामान्य प्रापंचिक माणसाचं जे जीवन असतं त्याच्याकडे तो दुर्लक्ष करतो, त्याचा तो त्याग करतो. की दर विकेंडला सिनेमा बघा, दर विकेंडला जाऊन काय हॉटेलमध्ये जेवायला जा, हे जे काही आपल्या सामान्य माणसांच्या विषयांच्या उपभोग घेण्याच्या संकल्पना आहेत त्याचा हा वैज्ञानिक म्हणा, क्रीडापटू म्हणा, एखादा कलाकार म्हणा, त्याचा तो त्याग करतो. तेव्हा तो व्यावसायिक जीवनामध्ये किंवा व्यावहारिक जीवनामध्ये एखादं जे मोठं ध्येय आहे त्या ध्येयाची तो प्राप्ती करू शकतो. पण असं आहे की व्यावहारिक जीवनामध्ये कल्याण होण्यासाठी, व्यावहारिक जीवनामध्ये प्रगती होण्यासाठी जेव्हा आपण त्याग करतो तेव्हा त्याला काही लिमिटेशन्स आहेत, ते काही मर्यादित स्वरूपाचं असतं. व्यावहारिक स्वरूपात आपलं जे कल्याण होतं ते कल्याण मर्यादित स्वरूपाचं असतं. एकदा कल्याण झालं आणि तिथे आपली गाडी थांबली असं होत नाही. आपण एखाद्या मुलाला म्हणतो की त्यांनी खूप अभ्यास केला आणि त्याला IITला ॲडमिशन मिळाली किंवा मेडिकलसाठी त्याला खूप मोठ्या एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली, तर आपण म्हणतो कल्याण झालं भाऊ तुझं, तुला फार मोठ्या एका कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली, म्हणजे तू आता मोठा डॉक्टर होशील, इंजिनियर होशील. पण व्यावहारिक कल्याण आपलं तिथे थांबत नाही. मग डॉक्टर होऊन किंवा IITमधून इंजिनियर होऊन बाहेर निघाला की आपण म्हणतो तुला चांगली मोठ्या कंपनीत नोकरी लागू दे, किंवा तुझा बिझनेस असेल तर तो चांगला मोठा सेटल होऊ दे. मग तो बिझनेस सेटल झाला किंवा नोकरी मिळाली तर आपण म्हणतो आता तुझं चांगलं लग्न होऊ दे, मग तुला चांगली मुलं होऊ दे, मग त्या मुलांचं चांगलं शिक्षण होऊ दे. तर अशी व्यावहारिक कल्याणाची जी आपली व्याख्या आहे ती बदलती आहे की एकदा एका ठिकाणी कल्याण होऊन ते थांबत नाही, वारंवार वेगळं वेगळं कल्याण व्हावं अशी आपली अपेक्षा असते. परमार्थाच्या प्रांतामध्ये जेव्हा आपण म्हणतो की त्याग करणं अपेक्षित आहे, तो कुठला त्याग करणं अपेक्षित आहे आणि कशासाठी अपेक्षित आहे, तर तो आपलं पारमार्थिक कल्याण होण्यासाठी त्याग करणं अपेक्षित आहे. आणि पारमार्थिक कल्याण आणि व्यावहारिक कल्याण ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा फरक काय आहे की पारमार्थिक कल्याण एकदा झालं की ते वारंवार व्हावं लागत नाही, वारंवार बदलत नाही, वारंवार दुसरं कल्याण करून घ्यावं लागत नाही. त्याला शास्त्रामध्ये शब्द आहेत श्रेय आणि प्रेय. जे पारमार्थिक कल्याण आहे त्याला म्हणतात श्रेय, आणि जे व्यावहारिक कल्याण आहे त्याला म्हणतात प्रेय. प्रेय जे आहे ते सारखं बदलतं, परंतु जे श्रेय आहे ते एकदा झालं की परत परत होण्याची आवश्यकता पडत नाही, म्हणून त्याला म्हणतात पारमार्थिक कल्याण, म्हणून त्याला म्हणतात श्रेय. तर असं हे जे आहे की पारमार्थिक आपलं कल्याण होण्यासाठी आपल्याला त्याग करणं आवश्यक आहे. त्याग कशाचा करायचा ते ह्या समासामध्ये काहीशा प्रमाणात सांगितलेलं आहे. त्याग थोडक्यामध्ये आपल्याला बघायचं झालं तर जे जे काही माईक आहे त्याचा त्याग करायचा. मायामय, माईक असं जे काय आहे त्याचा त्याग करायचा.
एखादी गोष्ट माईक आहे किंवा नाही हे आपण कसं ओळखायचं, हे आपण कसं समजून घ्यायचं? तर साधी अतिशय सोपी व्याख्या आहे की ज्याला ज्याला उत्पत्ती, स्थिती आणि लय आहे ते सगळं माईक आहे, ते सगळं माया आहे. मग उत्पत्ती, स्थिती आणि लय कशा कशाला आहे आपल्या जीवनामध्ये? तर सगळ्यात पहिलं हे माझं शरीर, याला जन्म आहे, हे काही काळ टिकतं आणि काही काळानंतर याचा निश्चितपणे नाश होतं. जन्म, जरा आणि मृत्यू हा देहाला आहे, म्हणून हे जे देह आहे याला माईक म्हणतात, मायामय म्हणतात, मायेने निर्माण झालेलं आहे. मग असं जे काही माईक आहे त्याचा त्याग करायचा. समर्थांनी दासबोधामध्ये म्हणलं आहे की हे जे हा जो देह आहे हे आपलं राहण्याचं एक घर आहे. बघा, समर्थ असं नाही म्हणत की मी देह आहे. समर्थ काय म्हणतात की देह हे माझं राहण्याचं एक घर आहे. पहावी घरांची घरे, अशी दासबोधामध्ये एक ओवी आहे. घरांची घरे म्हणजे काय की हे घर म्हणजे हा देह ज्या घरामध्ये राहतो त्याचं निरीक्षण करा. म्हणजे आपल्या कुटुंबाचं, समाजाचं, सामाजिक परिस्थितीचं निरीक्षण करा. किंबहुना आपण जर विचार केला तर प्रत्येक जीवाची राहण्याची 5 घरे आहेत. 5 घरे कोणती आहेत की हा देह त्या जीवाचं राहण्याचं पहिलं घर आहे. हा देह ज्या घरामध्ये राहतो ते घर त्या जीवाचं राहण्याचं दुसरं घर आहे. हे घर ज्या पृथ्वीमध्ये आहे किंवा ज्या जगामध्ये आहे ते जग या जीवाचं राहण्याचं तिसरं घर आहे. हे जग ज्या ब्रह्मांडाचा हिस्सा आहे ते ब्रह्मांड या जीवाचं राहण्याचं चौथं घर आहे. आणि हे ब्रह्मांड ज्या ब्रह्मतत्वाच्या अधिष्ठानावरती निर्माण झालं ते ब्रह्मतत्व सगळ्यात अंतिम या जीवाचं राहण्याचं 5वं घर आहे. आणि जी पहिली 4 घरं आहेत म्हणजे देह, घर, जग आणि ब्रह्मांड, ही 4ही घरं माईक आहेत. त्याला उत्पत्ती आहे, स्थिती आहे आणि लय आहे की ते निर्माण होतात आणि कधी ना कधी लयाला जातात. म्हणून या 4ही घरांचा त्याग करणं अपेक्षित आहे, असा एक संदेश आपल्याला या समासामध्ये मिळतो. आणि जे 5वं घर आहे, जे अंतिम घर आहे, ज्याला ब्रह्मतत्व म्हणतात, ज्याला ब्रह्मपद म्हणतात, ते आपलं सगळ्यात मोठं, शाश्वत, कायम टिकणारं घर आहे. भगवद्गीतेमध्ये त्याला म्हणलं आहे, यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ज्या घरामध्ये गेल्यावरती मला परत कधीही फरून यावं लागत नाही, ज्या घरामधून मला कधीही बाहेर निघावं लागत नाही, तद्धाम परमं मम, ते माझं सर्वात श्रेष्ठ घर आहे, सर्वात मोठं घर आहे. आणि त्या घरामध्ये आपण कायमस्वरूपी राहावं अशी आपली आकांक्षा असावी. आपल्या आकांक्षा लिमिटेड असतात, मर्यादित असतात. आपण काय म्हणतो की आमचं 2 BHK आहे, हो, आम्हाला 2 BHKमधून 3 BHKमध्ये जायचं आहे, त्याच्यातून 4 BHKमध्ये जायचं आहे. असं आपल्या या छोट्या मोठ्या घरांमध्येच आपल्या आकांक्षा सगळ्या गुंडाळलेल्या असतात. आणि तुकाराम महाराज म्हणतात आपले की निरंजनी आम्ही बांधी येले घरं. म्हणजे हे जे निरंजन ब्रह्मतत्व आहे, सर्वात मोठं व्यापक ब्रह्मतत्व आहे, तिथे आम्ही आमचं घर बांधलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की हे विश्वची माझे घरं, हे संपूर्ण जे विश्व आहे हेच माझं घर आहे. त्यामुळे त्यांची बुद्धी, त्यांची मती अशी मर्यादित नाही, ती संकुचित नाही. ते व्यापक मोठ्या घरामध्ये राहण्याचा विचार करतात आणि आपली देखील तीच आकांक्षा असली पाहिजे, किंबहुना तेच आपलं खरं मूळचं शाश्वत घर आहे. आणि त्याच्यासाठी जाण्यासाठी हे जे छोटी मोठी घरं आहेत आपली, त्याचा त्याग करणं अपेक्षित आहे. मग आता त्याग करायचं म्हणजे नेमकं काय करायचं की आता हा देह माझं राहण्याचं पहिलं घर आहे आणि ज्या घरामध्ये मी राहते ते देखील माझं राहण्याचं दुसरं घर आहे. त्यांचा त्याग करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? तर 2 प्रकारचे त्याग असतात. आपण याचा विचार केलेला आहे काही वेळेस की वस्तुत्याग आणि संगत्याग. वस्तुत्याग म्हणजे प्रत्यक्ष हे घर सोडायचं, प्रत्यक्ष कुठल्या तरी एखाद्या आश्रमामध्ये जायचं, भगवे वस्त्र परिधान करायचे आणि संन्यास घ्यायचा. त्याला म्हणतात विधिवत त्याग करणे, त्याला म्हणतात विधिवत संन्यास घेणे. आपल्यापैकी इथे जमलेले बहुतांश काय, सर्वच लोक आपण प्रापंचिक आहोत आणि आपल्या कुणालाही अशा प्रकारे घर सोडून वनात जाणं शक्य नाही, प्रॅक्टिकल नाही. आजकाल तशी वनं देखील उरलेली नाहीत. मग आपण वस्तुत्याग करायचा नाही, आपण काय करायचा तर आपण संगत्याग करायचा. संग म्हणजे आसक्ती, म्हणजे या देहामध्ये, या घरामध्ये, म्हणजे या देहामध्ये माझी जी काही आसक्ती आहे आणि या घरामध्ये माझी जी काही आसक्ती आहे त्या आसक्तीचा त्याग करायचा. मग प्रत्यक्ष वस्तुत्याग करायचं नाही, तर केवळ हा देह म्हणजे मी आहे आणि हे घर माझं आहे या भावनेचा त्याग करायचा
आणि हा भावनेचा त्याग, हा आसक्तीचा त्याग का करायचा? कारण की जोपर्यंत हा देह म्हणजे मी असं आपण अत्यंत एक घट्ट भावना धरून राहिलेलो आहोत, तोपर्यंत या देहाला झालेले सगळे विकार जणू काही मला होतात असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे मला अतीव दुःख होतं की हा देह, हे घर म्हणजेच मी आहे असं जेव्हा मला वाटतं तेव्हा मला त्याचं अतीव दुःख होतं. देहाला जरा केस पांढरे झाले की दुःख होतं, सुरकुत्या पडले की दुःख होतं, आजार झाले की दुःख होतं, ॲक्सिडेंट झाला की दुःख होतं. का? कारण की हा देह म्हणजे मी आणि मी म्हणजे देह अशी आपली अत्यंत घट्ट बसलेली समजूत आहे. आणि देहाचा त्याग करायचा नाही, परंतु मी देह आहे या भावनेचा त्याग करायचा, असं एक संपूर्ण थीम आपल्याला या समासामधून समर्थ सांगणार आहेत. त्याग निरूपण, की आसक्तीचा त्याग करायचा. असं आहे की एक मानवी जीवनाची व्याख्या आपण गृहीत धरलेली आहे की व्याख्या काय आहे की एक धागा की काय, मानवी जीवन हे जणू काही एक वस्त्र आहे, त्याच्यामध्ये एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझे या आयुष्याचे. अशा प्रकारची काव्यरचना आपण ऐकतो आणि आपल्याला वाटतं खरंच जीवनामध्ये सुख असणं, दुःख असणं अपेक्षितच आहे. हे मानवी जीवन त्याच्याचसाठी आहे की कभी खुशी कभी गम हे सगळं आपलं चालूच राहणार आहे नेहमी. परंतु हे व्यवहारात ठीक आहे, परमार्थामध्ये मात्र एकही धागा दुःखाचा असणं अपेक्षित नाही आहे. ते परमार्थाला मंजूर नाही आहे, ते समर्थांना मंजूर नाही आहे आणि ते भगवान श्रीकृष्णाला मंजूर नाही आहे. ते कुठल्याही आपल्या आध्यात्मिक व्यक्तीला, आपल्या आध्यात्मिक गुरूंना, संतांना अपेक्षित नाही. तुकाराम महाराज काय म्हणतात की आनंदाचे डोही आनंद तरंग. त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांचं जीवनचरित्र जर आपण वाचलं असेल, ऐकलं असेल तर अत्यंत हलाखीची परिस्थिती होती. 2 वेळेस जेवायला त्यांच्याकडे भ्रांत होती, भाकरी मीठ खाऊन राहायचे, परंतु तरी आनंदाचे डोही आनंद तरंग असं अत्यंत आनंदी जीवन जगणं अपेक्षित आहे नरदेहात आल्यावरती. एकही धागा दुःखाचा आम्हाला नको, त्याच्यासाठी म्हणून त्याग करायचा. त्याग कशाचा करायचा? आसक्तीचा करायचा. हे या समासाचं मूळ थीम आहे आणि आता आपण प्रत्यक्ष ओव्यांचा विचार करायला सुरुवात करू. सगळ्या ओव्यांचा आपण विचार करणार नाही, आपण काही ओव्यांचा ग्रुप घेऊ, काही ज्या महत्त्वाच्या ओव्या आहेत त्या ओव्यांचा आपण एक एक ओवी घेऊन विस्ताराने विचार करू आणि काही ओव्या आपण स्किप करू. तर अशा प्रकारे हा अभ्यास आपण करणार आहोत. सगळ्यात पहिली ओवी आहे आत्मारामाची, ज्याच्यामध्ये समर्थ म्हणतात, जयास लटिका आळ आला, जो माया गौरी पासूनी झाला, जालाची नाही तया रूपाला, रूप कैसे श्रीराम. एक अतिशय फार मोठी विचार करण्यासारखी ओवी आहे की जयास लटिका आळा आला. आता आपण म्हणूया की समासाचं नाव आहे त्याग निरूपण, पण पहिल्या ओवीमध्ये काहीतरी वेगळंच लिहिलं आहे, त्यागासंदर्भात इथे काही लिहिलेलंच नाही आहे. तर असं आहे की पहिल्या 5 ओव्या किंबहुना बऱ्याचशा पहिल्या 5-25 ओव्यांमध्ये समर्थांनी चॅप्टर जरी त्याग निरूपण आहे तरी वर्णन मात्र सगळं ब्रह्माचं आणि मायेचं केलेलं आहे. आणि असं का केलेलं आहे की ब्रह्मतत्व हे आपलं प्राप्तव्य आहे. प्राप्तव्य म्हणजे मी ब्रह्म आहे अशी आपल्याला अनुभूती घ्यायची आहे आणि त्या अनुभूतीसाठी हे सगळे आपल्याला त्याग करायचे आहे. त्याग करणे ही एक मेथड आहे, परंतु ब्रह्मप्राप्ती हे आपलं ध्येय आहे. ध्येय जास्त महत्त्वाचं आहे आणि कुठल्या पद्धतीने आपण ते ध्येय प्राप्त करतो ती पद्धत कमी महत्त्वाची आहे. म्हणून सुरुवातीच्या या ओव्यांमध्ये त्यागाचा विचार फारसा नाही, तर तो ब्रह्मतत्वाचाच विचार जास्त आलेला आहे, थोड्याफार प्रमाणात मायेचा विचार आलेला आहे. आपण तो समजावून घेऊया की समर्थांनी म्हणलेलं आहे, जयास लटिका आळ आला, जो माया गौरी पाचूनी झाला. याच्यामध्ये याला एक शास्त्रामध्ये पद्धत आहे, याला म्हणतात वस्तुनिर्देश रूप मंगल. कुठल्याही ग्रंथाचा जेव्हा आपण आरंभ करतो, आध्यात्मिक ग्रंथ लिहायला सुरुवात करतो, तेव्हा त्याच्या प्रारंभी मंगलाचरण करण्याची पद्धत आहे. मंगलाचरण म्हणजे जे मंगल आहे त्याचं स्मरण करायचं आणि जे मंगल आहे त्याची आठवण करायची, त्याला नमन करायचं. नमन करताना आणि स्मरण करताना त्याच्यामध्ये देखील 2 भाग आहेत. पहिलं आहे वस्तुनिर्देश रूप मंगल आणि दुसरं आहे नमस्क्रिया रूप मंगल. वस्तुनिर्देश रूप मंगल म्हणजे जिथे निर्गुण ब्रह्मतत्वाचा, निर्गुण ब्रह्मरूप रामाचा जिथे उल्लेख येतो त्याला म्हणतात वस्तुनिर्देश. वस्तू म्हणजे ब्रह्मवस्तू आणि निर्देश म्हणजे तिच्याकडे निर्देश करणं, बोट दाखवणं, तिचं स्मरण करणं.
तर जिथे निर्गुण ब्रह्मवस्तूचं आपण स्मरण करतो त्याला म्हणतात वस्तू निर्देश रूप मंगल, आणि जिथे आपण सगुण रामाचं किंवा ईश्वररूप रामाचा विचार करतो त्याला म्हणतात नमस्क्रियारूप मंगल. कारण की सगुण रामाला नमस्कार करणं आपल्याला शक्य आहे, परंतु निर्गुण ब्रह्माला नमस्कार करणं आपल्याला शक्य नाही. पण या पहिल्या ओवीमध्ये वस्तूचा निर्देश केलेला आहे, ब्रह्मतत्वाची आठवण केलेली आहे, ब्रह्मतत्वाचं स्मरण केलेलं आहे, आणि म्हणून याला म्हणतात की हे वस्तू निर्देश रूप मंगल आहे. आता जयास लटिका आळ आला जो माया गौरीपासून झाला, म्हणजे नेमकं काय झालं? झालाची नाही तया अरूप आला रूप कैसे श्रीराम. एक मिनिट. आवाज येतोय बाहेर स्वयंपाकातले? जालाची नाही तया अरूप आला रूप कैसे श्रीराम, की हे जे ब्रह्मतत्व आहे हे मूळचं अरूप आहे, निराकार आहे, याला रूपच नाही. आपण बघितलं की जे चत्वार देव निरूपण आपण बघितलं होतं की जे सगळ्यात अंतिम देव आहे, सगळ्यात मुख्य देव आहे महत्त्वाचा, तो निर्गुण आणि निराकार आहे, त्याला आकार नाही, त्याला रूप नाही. आणि समर्थ इथे म्हणतायत की जालाची नाही तया अरूप आला रूप कैसे श्रीराम, की हे जे ब्रह्मतत्व आहे मूळचं, म्हणजे आमचा जो ब्रह्मरूप राम आहे तो मूळचा अरूप आहे, निराकार आहे, त्याला रूपच नाही. मग जयावरती लटिका आळ आला. लटिका म्हणजे खोटा, आणि आळ म्हणजे आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीवरती चोरीचा आळ घेतला, की त्यांनी चोरी तर काही केली नव्हती, पण त्यांनी चोरी केली असं आपण खोटं खोटं म्हणतो, त्याच्यावरती बळजबरी तो आळ घेतो, की जी वास्तवात नाही परंतु जी आहे असा आरोप केला जातो, त्याला म्हणतात आळ. मग हे ब्रह्म नावाचं तत्व अरूप आहे, त्याला रूप नाही. मग याच्यावरती आळ कुठला घेतला गेला की लटिका आळ आला, आणि तो कुठला आळ आला? जो माया गौरीपासून झाला. हे ब्रह्म नावाचं तत्व जे अरूप आहे, निराकार आहे, त्याला कधीही रूप येणं शक्य नाही, त्याला कधीही आकार येणं शक्य नाही, परंतु तो आकार आला, त्याला ते रूप आलं, असा त्याच्यावरती आरोप झाला, असा त्याच्यावरती आळ आला, आणि तो आळ का बरं घेतला गेला? तो माया गौरीपासून झाला. माया गौरी म्हणजे मायेची जी शक्ती आहे, त्याच्यामुळे मूळचं हे जे अरूप ब्रह्म आहे ते जणू रूपात आलं. आणि कशा प्रकारे रूपात आलं? तर आपल्याला हे जे संपूर्ण जग दिसतं आहे ते संपूर्ण जग म्हणजे त्या ब्रह्मावरती निर्माण झालेला आभास आहे. आपल्याला हे जग सत्य वाटतं, परंतु शास्त्राच्या दृष्टीने त्याला म्हणतात जगत सत्यत्व भ्रांती. हे जे ब्रह्म आहे ते ब्रह्म आहे म्हणणारा दुसरा कोणीही अस्तित्वात नाही, कारण की हे ब्रह्म एकमेव अद्वितीय आहे, एकच आहे, अद्वितीय आहे, इथे दुसरा कोणीही नाही. परंतु हे ब्रह्म आहे असं आपण म्हणतो, असं व्यवहारात आपला आता हा जो विचार चालू आहे, हा चिंतन चालू आहे, हे असंच चालू आहे की ब्रह्म आहे आणि ह्या ब्रह्मापासून हे जग निर्माण झालं असा आपण त्याच्यावर आरोप केला. असा आपण आरोप का बरं करू शकलो? कारण की माया गौरी, मायेची ही जी शक्ती आहे त्याच्यामुळे हे जग निर्माण झाल्यासारखं वाटतं, या जगाचा आभास होतो आणि आपल्याला तो सत्य वाटतो, असं समर्थ इथे पहिल्या ओवीमध्ये म्हणतायत. आणि जो आपण विचार एक मागच्या सत्रामध्ये केला होता, जो आपला अर्धवट राहिला होता, त्याचा देखील आपण इथे थोडासा विचार करू. आपण म्हणलं होतं की अध्यास आणि अधिष्ठान ही संकल्पना आपण अर्धवट बघितली होती, की ब्रह्म नावाचे हे जे तत्व आहे ते अधिष्ठान आहे आणि त्याच्यावरती या संपूर्ण जगाचा अध्यास होतो. अध्यास होतो, अध्यास शब्दाचा अर्थ आहे भ्रम किंवा दुसरा अर्थ आहे आभास. ब्रह्म आहे अधिष्ठान आणि त्याच्यावरती या संपूर्ण जगाचा अध्यास होतो, आभास होतो, भ्रम होतो, हे जग निर्माण झाल्यासारखं आपल्याला वाटतं. याचं उदाहरण म्हणून आपल्याला ब्रह्म आणि जग हे पटणं शक्य नाही, म्हणून याचं उदाहरण म्हणून रज्जू आणि सर्पाचं उदाहरण देतात. की पूर्वीच्या काळी जेव्हा इलेक्ट्रिसिटी नव्हती, जेव्हा वीज नव्हती, तेव्हा अंधुक प्रकाशामध्ये संध्याकाळच्या वेळेस एखाद्या कोपऱ्यामध्ये एखादी जाड दोरी पडलेली असायची आणि त्या घरामध्ये किंवा वाटेने जाणारा एखादा त्याने जर बघितलं तर त्याला वाटायचं की तिथे दोरी नाही, जणू काही साप आहे. आणि मग काही वेळाने आता एक विचार करा की असा एक शेतकरी चाललेला आहे वाटेने, त्या शेतकऱ्याला संध्याकाळच्या वेळेस ती खूप मोठी जाड दोरी दिसली आणि त्याला वाटलं की तिथे हा काही जणू साप आहे. मग काय झालं, त्या शेतकरी एक कंदील घेऊन आला. त्या कंदील घेतल्यावरती त्यांनी बघितलं आपण किती मोठा साप आहे ते बघू.
कंदील घेतल्यावरती आणि कंदिलाचा प्रकाश त्या दोरीवर टाकल्यावरती त्याच्या लक्षात आलं की ही जी दोरी आहे इथे मुळात फक्त दोरीच आहे आणि साप काही खरा अस्तित्वात नाही. मला जे इथे साप निर्माण झाला आहे असं वाटलं तो मुळात एक माझा भ्रम होता. मग त्या शेतकऱ्यांनी काय केलं की ती दोरी घेतली आणि आपल्या गळ्यामध्ये टाकली आणि मग तो खुशाल फिरायला लागला. आता प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांनी दोरी गळ्यामध्ये टाकली का अधिष्ठान गळ्यामध्ये टाकली? मार्मिक प्रश्न आहे. आपण विचार करूया की सुरुवातीला जी दोरी होती त्या दोरीवरती जेव्हा सर्पाचा भास झाला तेव्हा ती दोरी आहे अधिष्ठान आणि सर्प आहे अध्यास. दोरी आहे अधिष्ठान आणि सर्प आहे अध्यास. आता दोरीचं अधिष्ठानत्व कुठपर्यंत आहे? म्हणजे दोरी आधार आहे त्या आभासाचा असं आपण कुठपर्यंत म्हणतो? जोपर्यंत साप दिसते तोपर्यंत ती दोरी अधिष्ठान आहे. एकदा आपल्याला कळलं की तिथे मुळात साप निर्माण झालाच नाही, जो काही आहे तो केवळ भ्रम होता, अध्यास होता. सर्प दिसायचं जेव्हा नाहीसं होतं तेव्हा ती दोरी जेव्हा मी गळ्यात घालते तेव्हा ती केवळ दोरी असते, ते अधिष्ठान नसतं. त्या दोरीचं अधिष्ठानत्व गेलेलं आहे, परंतु दोरी रूपाने तशीच आहे. त्यामुळे जेव्हा आपण अध्यास दिसायचा बंद होतो, जेव्हा भ्रम दिसायचा बंद होतो, तेव्हा जे मूळ अधिष्ठान आहे ते अधिष्ठानाचं अधिष्ठानत्व देखील निघून जातं, परंतु ती दोरी तशीच राहते आणि ते ब्रह्मतत्व देखील तसंच राहतं, तसंच आहे आणि तसंच ते कायम राहणार आहे. असं आहे की ही संकल्पना समजण्यासाठी जर आपण ही पहिल्यांदा ऐकली असेल तर ही समजण्यासाठी थोडीशी कठीण आहे. आपण हिचं पुढच्या येणाऱ्या चिंतनांमध्ये 2-4 वेळेस रिपीट करू, हिला रिवाईज करू आणि ते हळूहळू आपल्याला समजत जाईल. परंतु इथे समर्थ म्हणतायत की हे जे ब्रह्म नावाचं तत्व आहे हे आकारात येणं कधीही शक्य नाही. केवळ माया गौरीच्या शक्तीमुळे ते काही वेळासाठी निर्माण झाल्यासारखं वाटतं, त्याचा आभास निर्माण होतो, त्याचा भ्रम निर्माण होतो आणि जो बद्ध माणूस आहे तुमच्या आमच्यासारखा त्याला हे जग सत्य वाटतं म्हणून त्याच्यामधले सगळे प्रसंग आपल्याला सत्य वाटतात. हा कोरोना व्हायरस आहे आपल्याला सत्य वाटतं, तो सगळीकडे पसरला आहे आपल्याला सत्य वाटतं. आपल्यापैकी अनेक जणांना कुणाला त्याचा आजार झाले आणि कोरोना व्हायरस नाही तर त्याचे अनेक सगळे अनुकूल प्रतिकूल घटना या जगामध्ये होतात. त्याचे तडाखे आपल्याला बसतात. तडाखे आपल्याला बसलं की आपल्याला कधी सुख होतं आणि कधी दुःख होतं. 1 धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. तर अशा प्रकारच्या या वस्त्रातून आपल्याला सुटका करून आनंदाचे डोही आनंद तरंग असं जर हे जीवन आपल्याला जगायचं असेल तर आपल्याला हे संपूर्ण जग म्हणजे केवळ आभास आहे, भ्रम आहे, माईक आहे हे समजावून घेणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीने हा पहिला विचार आहे की जो माया गौरीपासूनही झाला, की हे जग सगळं आभासिक आहे आणि हे जग आणि सगळ्यात मुख्यतः या जगामध्ये निवास करणारा हा जो माझा देह आहे हा देखील माईक आहे, हा देखील आभासिक आहे. मग काय सत्य आहे तर शरीराच्या मध्ये स्थित असलेलं आत्मा नावाचं तत्व, ब्रह्म नावाचं तत्व हे अज आहे, अजर आहे आणि अमर आहे. आपल्यापैकी काही लोकांनी भगवद्गीतेचा अभ्यास केला असेल तर आपण हे सगळे शब्द ऐकले असतील, आपल्या परिचयाचे आहेत की न जायते म्रियते वा कदाचिन, नायम भूत्वा भविता वा न भूतः. न जायते न म्रियते, जन्मालाही येत नाही आणि मृत्यूही पावत नाही असं हे जे तत्व आहे, आत्मा नावाचं तत्व, ब्रह्म नावाचं तत्व, ते माझं खरं स्वरूप आहे. जन्माला कोण येतं? शरीर येतं, परंतु आत्मा अज आहे. जरा म्हातारं कोण होतं? शरीर होतं, परंतु आत्मा अजर आहे, कधीही म्हातारा होत नाही. आणि मृत्यू कोणाचा होतो? या शरीराचा होतो. आत्मा अमर आहे, त्याचा कधीही मृत्यू होत नाही आणि तो आत्मा हे माझं खरं स्वरूप आहे. हे एकदा आपण समजावून घेतलं की शरीराच्या वृद्धत्वाबरोबर आणि शरीराच्या मृत्यूबरोबर जी काही आपली भीती आहे ती भीती हळूहळू क्रमाक्रमाने कमी होते आणि अत्यंत निर्भय जीवन आपण जगू शकतो. हा देह म्हणजे मी नाही, त्यामुळे देहाला जे काही वाढदिवस येतात, आपले दरवर्षी हॅपी बर्थडे येतात आणि हा हॅपी बर्थडे जर आपल्याला कोणी म्हणलं नाही, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला जर कोणी म्हणलं नाही, फोन केले नाही, व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवलं नाही की फार वाईट वाटतं.
की आपण हे जे माझं कुटुंब आहे, माझा परिवार आहे, मुलगा मुलगी, सून, माझे काय मुलगी, जावई, नातवंड, यांच्यासाठी मी इतक्या खस्ता खाल्ल्या, एवढं जीवाचं रान केलं, एवढे काबाड कष्ट केले, एवढा मी सगळा त्याग केला माझ्या स्वतःच्या वैयक्तिक सुखाचा, आणि आज माझा वाढदिवस आहे, माझ्या कुटुंबियांच्या साधं लक्षात देखील राहत नाही. अशा प्रकारचं हे जे आपल्याला दैन्य येतं, हे सगळं मी देह आहे असा जो आपल्याला भ्रम आहे, म्हणून हे दैन्य आपल्या वाट्याला येतं. याचा अर्थ असा नाही की जर कोणी मला खरं खरं हॅपी बर्थडे म्हणलं, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणलं, तर त्यांना जरूर धन्यवाद म्हणावं, त्यांना थँक्यू म्हणावं. व्यावहारिक जीवनामध्ये त्यांना सांगायला जाऊ नये की अहो हा देह म्हणजे मी नाही, मी म्हणजे आत्मा आहे आणि मला काही वाढदिवसच नाही, असं व्यवहारात म्हणू नये, त्याच्याने व्यवहार बिघडतो. परंतु मनातल्या मनात हे पक्क माहिती असावं की वाढदिवस जो आहे तो देहाचा आहे, वृद्धत्व आहे ते देहाचं आहे, परंतु हे अज, अजर आणि अमर असा जो आत्मा आहे ते माझं खरं स्वरूप आहे. हे आपल्याला लक्षात यावं, हे आपल्याला कळावं, याची आपल्याला प्राप्ती व्हावी, म्हणून या देहासक्तीचा आणि देह तादात्म्याचा त्याग करायचा, असा आपल्याला एक संदेश या पहिल्या ओवीमधून मिळतो की जयास लटिका आळ आला, जो माया गौरीपासून झाला, झालाची नाही तया अरूपाला, रूप कैसे श्रीराम. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, आपण काही संकल्पना क्लिअर करून घेणार आहोत पहिल्या 2-3 ओव्यांच्या मध्ये, आणि पुढच्या ओव्या आपल्याला त्याच्यानंतर पटपट बघता येतील. सगळ्या ओव्यांचा आपण इतका विस्तृत विचार करणार नाही आहोत. दुसरं आहे की ब्रह्म आणि इतर आपण म्हणजे या दृश्य जगातील सगळ्या व्यक्ती आणि सगळ्या वस्तू यांना देखील अस्तित्व आहे आणि ब्रह्माला देखील अस्तित्व आहे, परंतु ब्रह्माचं अस्तित्व आणि दृश्य जगातील व्यक्ती आणि वस्तूंचं अस्तित्व या अस्तित्वामध्ये फरक आहे. कुठला फरक आहे आपण समजावून घेऊया. ब्रह्माचं जे अस्तित्व आहे ते आहे निरपेक्ष अस्तित्व, आणि दृश्य जगातील सगळ्या वस्तूंचं आणि व्यक्तींचं जे अस्तित्व आहे त्याला म्हणतात सापेक्ष अस्तित्व. सापेक्ष अस्तित्व आणि निरपेक्ष अस्तित्व दोन महत्त्वाच्या संकल्पना आहेत. आपल्याला त्यातला फरक समजावून घेणं आवश्यक आहे, आणि हा फरक समजावून घेण्यासाठी आपण एक छोटासा प्रयोग करूया. आणि हा प्रयोग इथे जर सगळेजण असले असते तर आपल्याला तो प्रत्यक्षात करता आला असता. आता घरी बसल्या बसल्या हा प्रयोग करूया की सापेक्ष आणि निरपेक्ष अस्तित्व यातला फरक कसा समजावून घ्यायचा. तर मी आता एक 5-7 वाक्य म्हणेन, आणि मी वाक्य अर्ध म्हणल्यावरती तुम्ही आपल्या आपल्या घरी मनातल्या मनात फक्त आहे एवढं म्हणा. अस्तित्व म्हणजे आहे. तर आता मी काही वाक्य म्हणेन अर्धी, आणि तुम्ही शेवटी फक्त आहे म्हणा मनातल्या मनात. की मी आत्ता या क्षणी आपल्यासमोर या लॅपटॉपच्या समोर बसलेली आहे. मी बसलेली आहे. राईट, हे पहिलं वाक्य झालं. आता दुसरं, कल्पनेनी, फक्त कल्पनेनी तुम्ही मला तुमच्यासमोरून या लॅपटॉपमधून बाजूला करा. आता मला जरी बाजूला केलं तरी ज्या जमिनीवरती मी बसलेली आहे ती जमीन आहे. म्हणजे सुरुवातीला मी आहे, परंतु मी नसले तरी ही जमीन आहे. आता आपण कल्पनेनी ज्या जमिनीवरती, ज्या फ्लोअरवरती मी बसलेली आहे, ज्या बिल्डिंगमध्ये मी बसलेली आहे, फक्त कल्पनेनी या बिल्डिंगला आपण बाजूला करूया. मग बिल्डिंग जरी बाजूला केली तरी ज्या कॉलनीमध्ये ही बिल्डिंग आहे ती बिल्डिंग आहे. त्यामुळे मी आहे, मी नसले तरी बिल्डिंग आहे, बिल्डिंग नसले तरी संपूर्ण कॉलनी आहे, आणि आता ही संपूर्ण कॉलनी जरी नसली तरी हैदराबाद हे शहर आहे. मग आता हैदराबाद हे शहर आपण विचारांनी फक्त बाजूला करूया. सगळ्याच्या सगळं हैदराबाद शहर काढून टाकलं तरी भारत नावाचा देश आहे. मग आता भारत नावाचा देश आपण कल्पनेने बाजूला करू. भारत देश बाजूला केला तरी संपूर्ण ही पृथ्वी आहे. आता आपण विचारांनी, फक्त विचारांनी ही जी संपूर्ण पृथ्वी आहे हिला आपण बाजूला काढून ठेवूया. ही पृथ्वी जरी बाजूला काढून ठेवली तरी पृथ्वी ज्या ब्रह्मांडाचा हिस्सा आहे ते ब्रह्मांड आहे. त्यामुळे ही यच्चयावत पृथ्वी जरी काढून टाकली तरी हे ब्रह्मांड आहे. आणि आपल्या शास्त्रामध्ये असं म्हणलं जातं की असं एक ब्रह्मांड नाही, तर या आपल्या विश्वामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. तर आता आपल्या या विचारांची आपण क्वांटम जंप घ्यायची, म्हणजे फार मोठ्या स्तरावर जाऊन आपल्याला विचार करायचा आहे की हे अनंत कोटी ब्रह्मांड सगळीच्या सगळी आपण काढून टाकली तरी आहे नावाचं जे तत्व आहे, बघा ही शब्दरचना लक्षात घ्या की
याचे यावत ही सगळीच्या सगळी ब्रह्मांड आपण विचाराने बाजूला केली तरी आहे नावाचं जे तत्व आहे ते अखंड आहे आणि त्या अखंड आहे असणाऱ्या ज्या तत्वाला, अखंड अस्तित्वाला म्हणतात सत नावाचं तत्व. त्यालाच म्हणतात निरपेक्ष अस्तित्व, त्यालाच म्हणतात ब्रह्म, त्यालाच म्हणतात आत्मा, त्यालाच म्हणतात परमात्मा. तर अखंड की एक व्यक्ती, एक वस्तू, सगळ्या व्यक्ती, सगळ्या वस्तू, सगळी ब्रह्मांड ही सगळीच्या सगळी बाजूला केल्यावरती सुद्धा जे शिल्लक राहतं, या सगळ्या व्यक्ती आणि वस्तू निर्माण होण्याच्या आधी देखील जे होतं, आत्ता देखील जे आहे आणि भविष्यात देखील जे अखंड असणार आहे, असं जे तीनही काळांमध्ये अबाधित असणारं जे अस्तित्व आहे, अस्तित्व नावाचं जे तत्व आहे, त्याला म्हणतात सत. आपण सगळेजण गणपतीची आवर्तनं करतो अथर्वशीर्षाची. आपण काय म्हणतो? त्वम गुणत्रयातीतः, त्वम देहत्रयातीतः आणि त्वम कालत्रयातीतः. तीनही काळांच्या तर तू अतीत आहेस. तीनही काळांच्या तू अतीत आहेस म्हणजे काय? जो ब्रह्मरूप गणपती आहे, जो ब्रह्मरूप राम आहे, जो ब्रह्मरूप कृष्ण आहे, तो तीनही काळांच्या अतीत आहे. म्हणजे भूतकाळात देखील तो आहे, भविष्यकाळात देखील आहे, वर्तमान काळात देखील आहे, किंबहुना काळ ही संकल्पना जिथे लागूच होत नाही तिथे देखील तो आहे. कालत्रयातीतः म्हणजे तीनही काळांच्या अतीत आहे, तीनही काळांमध्ये भरून आहे आणि तीनही काळांच्या अतीत आहे. असा जो अखंड असणारा हे जे सत्तत्व आहे तो आपला देव आहे, तो आपला खरा राम आहे, तो आपला खरा गणपती आहे, तो आपला खरा शंकर आहे. आणि नुसता राम शंकर गणपती नाही तर तीनही काळांच्या अतीत असणारा जो आत्मा ब्रह्म तेच माझं देखील स्वरूप आहे. ब्रह्मसत्यन जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा असा वेदांताचा सिद्धांत आहे की ब्रह्मसत्य आहे. हे संपूर्ण हे जे दृश्य विश्व आहे जे निर्माण होतं, काही काळ टिकतं आणि काही काळाने लयाला जातं, हे जे संपूर्ण दृश्य विश्व आहे हे मिथ्या आहे, माईक आहे. आणि जीवो ब्रह्मैव नापरहा, प्रत्येक जीव हा ब्रह्मरूपच आहे, दुसरं काहीही नाही, ते माझं खरं स्वरूप आहे. म्हणून समर्थ जेव्हा इथे म्हणतात की तो माया गौरी पासूनी झाला, झालाची नाही तया अरूपाला रूप कैसे श्रीराम, की हे ब्रह्मतत्व मुळात आकाराला आलंच नाही, ते आकाराला आलं असं आपल्याला काही काळापुरतं टेम्पररी फक्त भासतं. जसा त्या रज्जूवरती सर्प भासतो काही काळापुरता, जसा त्या रज्जूवरती सर्पाचा अध्यास होतो. आणि अशा प्रकारे ब्रह्माचं जे अस्तित्व आहे ते निरपेक्ष अस्तित्व आहे, ते दुसऱ्या कशावरतीही अवलंबून नाही. ब्रह्मांड असली तरी ब्रह्म आहे आणि ब्रह्मांड नसली तरी ब्रह्म आहे, म्हणून ते निरपेक्ष अस्तित्व आहे. परंतु आपल्या सगळ्यांचं जे आहे व्यक्तीचं आणि वस्तूंचं ते सापेक्ष अस्तित्व आहे, ते कशावर तरी अवलंबून आहे. आता हा माझा फोन आहे, या फोनचं अस्तित्व सापेक्ष आहे. म्हणजे काय की जोपर्यंत हे नामरूपाचा आकार दिसतो तोपर्यंत हा फोन आहे, आणि हा जो फोन खाली पडून माझा तुटला किंवा फुटला तर या फोनचं अस्तित्व निघून जाईल, हा फोन नष्ट होऊन जाईल. आपण काय म्हणू की हा फोन आता अस्तित्वातच नाही. मग जेवढा वेळ हा अस्तित्वात आहे फोन, तेवढा वेळ हे त्याचं सापेक्ष अस्तित्व आहे, आणि हा फोन नष्ट झाला की हा फोन अस्तित्वात राहणार नाही. म्हणून हे कशावर तरी या नामरूपावर, आकारावर अवलंबून असलेलं अस्तित्व आहे, म्हणून याला म्हणतात सापेक्ष अस्तित्व. आणि ब्रह्मतत्वाचं जे अस्तित्व आहे तसं कुठल्याही आकारावरती, कुठल्याही रूपावरती अवलंबून नाही, ते अरूप आहे, निराकार आहे, म्हणून ते निरपेक्ष अस्तित्व आहे. आणि आपण सगळे जे आहोत, आपण सगळे सापेक्ष अस्तित्व आहोत. तर अशा प्रकारे ह्या ज्या मुख्य महत्त्वाच्या संकल्पना आहेत की झालाची नाही तया अरूपाला रूप कैसे श्रीराम, हा केवळ भ्रम आहे, जे काही झालं तो केवळ भ्रम आहे, तो केवळ आभास आहे. असा एक अत्यंत मुख्य तात्विक मुद्दा समर्थ आपल्याला या पहिल्या ओवीमध्ये समजावून सांगतात. दुसऱ्या ओवीकडे आपण जाऊया. दुसऱ्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात की तेथे स्तवनाचा विचार न घडे निर्विकारी विकार, परी तयास नमस्कार भाव बळे माझा. की आता इथे जे आहे समर्थांनी म्हणलेलं आहे की तेथे स्तवनाचा विचार, स्तवन म्हणजे स्तुती. की आता समर्थ म्हणतात की ज्याला मुळात रूप आलेलंच नाही, ज्याला मुळात आकार आलेलंच नाही, त्याची मी स्तुती कशी करू.
आता आपण एरवी म्हणतो की मी रामाची स्तुती करते, कृष्णाची स्तुती करते, म्हणजे मी नेमकी कोणाची स्तुती करते? जर जो अवतार रूप राम झाला, ज्याची मूर्ती आज माझ्यासमोर आहे, त्या मूर्तीच्या माध्यमातून त्या अवताराची मी स्तुती करते. आणि का मी करते? कारण की त्याला आकार आहे, त्याला रूप आहे. परंतु समर्थ म्हणतात की येथे स्तवनाचा विचार न घडे निर्विकारी विकार, की मूळचं हे जे ब्रह्मतत्व आहे ते निर्विकार आहे, त्याच्यामध्ये कुठलाही विकार होत नाही. विकार शब्दाचा अर्थ आहे बदल, आणि निर्विकार शब्दाचा अर्थ आहे की ज्याच्यामध्ये कधीही कुठलाही बदल होत नाही, त्याला म्हणतात निर्विकार. समर्थ म्हणतात की न घडे निर्विकारी विकार, की हे जे निर्विकार ब्रह्मतत्व आहे त्याच्यामध्ये कधीही कुठलाही बदल होत नाही. हे जे अरूप तत्व आहे ते कधीही रूपामध्ये येणं शक्य नाही. मग त्याची मी स्तुती कशी करू? तेथे स्तवनाचा विचार, त्या स्तवनाचा मी कसा विचार करू? मग ते पुढे म्हणतात की परी तयास नमस्कार भाव बळे माझा, की कशाच्या बळावर, कुठल्या भावावर, कुठल्या जोरावर मी नमस्कार करतो? तर केवळ माझा भाव आहे. कुठला भाव आहे माझा? की माझ्या रामाची जेव्हा मी मूर्ती बघतो तेव्हा मला माहिती आहे की माझा जो खरा राम आहे, ब्रह्मरूप राम आहे, तो कधीही अवतार घेणं शक्य नाही, तो कधीही अशा प्रकारे मला समोर दिसणं शक्य नाही. परंतु जणू काही तो या मूर्तीत येऊन उभा आहे, जणू काही त्यांनी हा आकार घेतलेला आहे माझ्यासाठी, माझी सोय व्हावी म्हणून. म्हणून या सगुण मूर्तीला, सगुण आकाराला, सगुण रामाला मी माझ्या भावाच्या बळाने आता नमस्कार करतो, असं समर्थ इथे म्हणतात. की तेथे स्तवनाचा विचार न घडे निर्विकारी विकार. विकार हा जो शब्द आहे की एकूण आपल्या वेदांतशास्त्रामध्ये 6 प्रकारचे विकार सांगितलेले आहेत. विकार म्हणजे बदल, की अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि म्रियते. की आपल्यापैकी ज्या काही दृश्य जगातील ज्या काही वस्तू आहेत, व्यक्ती आहेत, त्यांना हे 6 विकार असतात. अस्ति म्हणजे बीज रूपाने असणे, की आपल्या सगळ्यांची निर्मिती होण्यापूर्वी बीज रूपाने आपण कुठेतरी होतो, मग आपण मातेच्या उदरामध्ये आलो, म्हणून बीज रूपाने असणं हा एक विकार आहे. जायते, जन्म झाला, हा एक दुसरा विकार आहे, बदल झाला. वर्धते, वाढ झाली, हा तिसरा विकार आहे. विपरिणमते म्हणजे बदल झाले, जसे आपले केस पांढरे झाले, डोळ्याच्या खाली काळे सर्कल्स आले, काही सुरकुत्या आल्या, विपरिणमते बदल झाले. अपक्षीयते म्हणजे क्षीण झाले, 20व्या वर्षी मला जेवढं क्लिअर दिसत होतं आता तेवढं मला दिसत नाही, आता मला चष्मा लावावा लागतो, कारण की माझे डोळे क्षीण झाले. आणि हळूहळू एक एक शरीराच्या फॅकल्टीज आपल्या क्षीण होतात. त्यामुळे अपक्षीयते हा एक विकार आहे. आणि म्रियते म्हणजे मृत्यू होतो, हा एक विकार आहे. तर या शरीराला, या देहाला असे 6 विकार आहेत. परंतु हे जे ब्रह्मतत्व आहे, अरूप आणि निराकार, याला या 6 पैकी कुठलाही विकार घडणं शक्य नाही. ते जन्माला येणं शक्य नाही, ते कधीही म्हातारं होत नाही, त्याचे कधीही केस पांढरे होत नाही, त्याचा मृत्यूही होत नाही. आणि असं जे ब्रह्म आहे, असा जो आत्मा आहे, तो मी आहे, ते माझं खरं स्वरूप आहे. त्याच्यामुळे केस पांढरे झाले तरी वाईट वाटायची अजिबात आवश्यकता नाही आपल्याला. आपल्या जीवनामध्ये डोळ्याच्या खाली सर्कल्स आले तरी अजिबात वाईट वाटण्याची इच्छा नाही, कारण की हे सगळे शरीराचे विकार आहेत, परंतु मी देह नाही, अशी आपली अत्यंत घट्ट दृढ धारणा, समजूत असली पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण हा आत्मारामाचा अभ्यास करतो आहोत. की समर्थ म्हणतात की केवळ भावबळाने मी त्या तत्वाला नमस्कार करतो आहे. आणि इथे नमस्क्रियारूप मंगल आहे. आपल्याला आठवत असेल की आपण 2 प्रकारचे मंगल बघितले होते. पहिलं मंगल आहे वस्तुनिर्देश रूप मंगल, की ज्याच्यामध्ये आपण निर्गुण ब्रह्मतत्वाचा उल्लेख केला. आणि दुसरं आहे नमस्क्रियारूप मंगल, की जिथे त्या निर्गुण तत्वाने जणू आपल्यासाठी अवतार घेतला, जणू तो सगुण झाला, साकार झाला, असं मानून आपण त्याला नमस्कार करतो, नमन करतो आणि मग ग्रंथाच्या अभ्यासाला सुरुवात करतो. आता पुढचा हा जो विषय आहे त्याच्यामध्ये 3, 4, 5 आणि 6 असे 4 ओव्या यांचा आपण एकत्रित विचार करणार आहोत. या 3, 4, 5 आणि 6 ओव्यांमध्ये ब्रह्मतत्व आणि मायातत्व यांचा एकत्रित विचार केलेला आहे. एकत्रित विचार कसा आहे की काही ठिकाणी ब्रह्माचं वर्णन आहे आणि ब्रह्माचं वर्णन करता करता की हे ब्रह्म निराकार आणि अरूप असल्यामुळे हे व्यवहार्य नाही. आले ब्रह्म व्यवहार्य नाही म्हणजे काय, की
ज्याला आकारच नाही, ज्याला रूप नाही, त्याला आपण नमस्कार करू शकत नाही, त्याची आपण स्तुती करू शकत नाही, त्याच्याबद्दल आपण बोलू शकत नाही, त्याचं आपण भजन करू शकत नाही, त्याचं आपण नामस्मरण करू शकत नाही. या निर्गुण निराकार ब्रह्मतत्वाचं आपल्याला काहीच करता येत नाही. मग या निर्गुण निराकार ब्रह्मतत्व आपलं व्यवहार्य कसं झालं, आपण तुम्ही आम्ही त्याच्याबद्दलच बोलू शकतो, त्याच्याबद्दल आपण चिंतन कसं करू शकतो, तर असं ब्रह्म आणि माया या दोघांचाही एकत्रित विचार 3, 4, 5 आणि 6 मध्ये आलेला आहे. तो कसा आलेला आहे याचा आपण विचार करूया. 3 मध्ये म्हणतात की जयाचेनी वेदशास्त्रे पुराणे, जयाचेनी नाना निरूपणे, जयाचेनी स्वसुखा लाधणे, शब्दी निःशब्द श्रीराम. जयाचेनी वेदशास्त्रे पुराणे, की जयाचेनी म्हणजे इथे मुख्यतः आधी मायेचा विचार येतो की हे ब्रह्मतत्व आहे निर्गुण निराकार अरूप, परंतु तरी आपण म्हणतो की याच्यापासून वेद निर्माण झालं, शास्त्रे निर्माण झाली, सगळी पुराणे निर्माण झाली. ती वेदशास्त्र पुराणे कशी निर्माण झाली, ती मायेच्या शक्तीमुळे निर्माण झाली. जयाचेनी नाना निरूपणे, त्या ब्रह्मतत्वाबद्दल आपण आज निरूपण करतो, आपण आज चर्चा करतो, आपण आज त्याचं चिंतन करतो. हे करणं का बरं शक्य आहे, मायेच्या शक्तीमुळे शक्य आहे. आणि जयाचेनी स्वसुखा लाधणे, हे जे माझं स्वरूपाचं सुख आहे, ते स्वरूपाचं सुख मला कशामुळे प्राप्त होतं, ते मला मायेमुळे प्राप्त होतं. शब्दी निःशब्द श्रीराम, की ज्याच्या ब्रह्माच्या वर्णनाबद्दल कुठलेही शब्द वापरणं शक्य नाही, असं हे जे निःशब्द तत्व आहे त्याला शब्दांच्या माध्यमात आणून शब्दांच्या माध्यमात वर्णन करणं, निरूपण करणं हे कोणामुळे शक्य होतं, हे मायेमुळे शक्य होतं. असा विचार हा जो धागा आहे हा 6व्या ओवीमध्ये आपल्याला सापडतो की हे जे ब्रह्मतत्व आहे याच्यामुळे या ब्रह्मतत्वामध्ये वेदशास्त्र पुराणांची निर्मिती झाली आणि ती मायेच्या शक्तीमुळे झाली. वेदांची ही जी निर्मिती आहे, आपल्याकडे वेदवाङ्मय जे आहे त्याला अपौरुषेय वाङ्मय असं म्हणलं जातं. अपौरुषेय वाङ्मय म्हणजे की कुठल्याही पुरुषांनी, कुठल्याही व्यक्तीने, कुठल्याही मनुष्याने बसून विचार करून हे वेदवाङ्मय लिहिलेलं नाही. मग हे निर्माण कसं झालं की आपले जे अनेक हजार काळांपूर्वी आपले हे जे ऋषी होते, फार मोठे प्रगल्भ बुद्धिमत्ता असलेले हे जे ऋषी होते, ते ऋषी जेव्हा प्रगाढ ध्यानावस्थेमध्ये बसलेले होते, त्या ध्यानावस्थेमध्ये त्यांना वेदांचे मंत्र ऐकू आले. म्हणून वेदांच्या मंत्रांना श्रुती असं म्हणलं जातं. श्रुती म्हणजे ऐकलेले. तर मला जर एखादी कविता लिहायची असेल तर मी डिक्शनरी घेऊन बसते, मग त्याचे रायमिंग शब्द बसते आणि मग काहीतरी र ला र ट ला ट जोडून मी कविता निर्माण करते. मी ती लिहिते, माझ्या मानवी बुद्धीतून ती मी निर्माण केलेली असते. परंतु वेदवाङ्मय जे आहे ते मानवी बुद्धीतून निर्माण झालेलं नाही, ते अपौरुषेय आहे. वेदांचे जे सगळे मंत्र आहे ते आपल्या ऋषींना प्रगाढ ध्यानावस्थेमध्ये ऐकू आले आणि जे त्यांना ऐकू आले ते ऐकू आलेले वेदांचे मंत्र शब्द त्यांनी नंतर केवळ शब्दबद्ध करून ठेवले. बरं, हे ऋषींना मंत्र कसे ऐकू आले, तर असं म्हणतात की हे जे मंत्र आहेत वेदांचे ह्याला ईश्वराचे श्वास म्हणतात. निःश्वसित, की हे ईश्वराचे श्वास आहेत आणि हे ईश्वराचे श्वास हे केवळ अत्यंत तरल सूक्ष्म बुद्धी असलेल्या ऋषींना त्यांच्या ध्यानावस्थेमध्ये ऐकू आले. या सगळ्या ऋषींची ऋतंभरा प्रज्ञा आहे असं म्हणलं जातं. ऋतंभरा प्रज्ञा म्हणजे ऋत म्हणजे सत्य आणि ऋतंभरा म्हणजे सत्याचा शोध घेणारी, सत्याचा वेध घेणारी अशी प्रज्ञा, अशी बुद्धी आपल्या ऋषींना लाभली होती आणि म्हणून त्यांना हे वेदांचे मंत्र ऐकू आले. आणि अशा प्रकारे वेदांची निर्मिती झाली, अशा प्रकारे शास्त्रांची निर्मिती झाली, अशा प्रकारे पुराणांची निर्मिती झाली आणि ही ज्याच्यामुळे निर्माण झाली ती आहे मायेची शक्ती. पुढे 4थ्या ओवीमध्ये म्हणतात समर्थ, जे शब्दास आकळेना, जे शब्दे वीण सहसा कळेना, कळले ऐसेही घडेना जिये स्वरूपी. की हे जे ब्रह्मतत्व आहे जे शब्दास आकळेना, की मराठीमध्ये एक शब्दप्रयोग आहे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा असेल, की आपण म्हणतो ब्रह्म घोटाळा आहे. म्हणजे काय चालू आहे हो तुमच्याकडे, आपण म्हणतो काही नाही, सगळा ब्रह्म घोटाळा आहे. ब्रह्म घोटाळा आहे म्हणजे काय, की जे काय चालू आहे काही कळत नाही, काही सांगता येत नाही. तर हा ब्रह्म घोटाळा शब्दप्रयोग कुठून आला, तर ब्रह्म नावाचं हे जे तत्व आहे हे मुळात ब्रह्मरूप आपला जो राम आहे, ब्रह्मरूप आपला जो गणपती आहे, तो निर्गुण निराकार आहे, अरूप आहे आणि त्याचं वर्णन करणं आणि ते खरं खरं समजावून घेणं हे फार कठीण आहे. शब्दाच्या प्रांतामध्ये त्याला आणणं हेच मुळात कठीण आहे. म्हणून समर्थ म्हणतात की जे शब्दास आकळे ना
परंतु पुढे काय म्हणतात की शब्दे वीण सहसा कळेना. शब्दाच्या प्रांतात त्याला आणणं कठीण आहे हे खरं आहे, परंतु शब्दांचं माध्यम वापरलं नाही तरी ते ब्रह्मतत्व आपल्याला कळणार नाही. असं आहे की ब्रह्माचं ज्ञान होण्याचे दोन प्रकार आहेत. पहिलं आहे परोक्ष ज्ञान आणि दुसरं आहे अपरोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान शब्दाचा अर्थ आहे अप्रत्यक्ष ज्ञान, इनडायरेक्ट, आणि अपरोक्ष शब्दाचा अर्थ आहे प्रत्यक्ष ज्ञान. थोडीशी उलटी जोडी आहे पण त्याच्यामुळे लक्षात ठेवायला सोपी जाते. परोक्ष ज्ञान म्हणजे अप्रत्यक्ष आणि अपरोक्ष ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष. उदाहरण बघू म्हणजे लक्षात येईल. की असा विचार करा की एखादी व्यक्ती आहे की जिने कधीही तिच्या जीवनामध्ये गोड खाल्लेलं नाही आहे. त्या व्यक्तीला गोड ही चवच माहिती नाही आहे. आता त्या व्यक्तीला मी म्हटलं की साखरेची गोडी, समोर तिच्या साखर ठेवली मी आणि त्याला म्हटलं की तू साखर इथे बघ, याचा अभ्यास कर, ह्याच्यावरती PhD कर तू साखरेवरती. साखर खायची नाही फक्त, ही साखर बघ ही कशी निर्माण होते, हिचा रंगरूप कसा आहे, याच्यावरती तू सगळं संशोधन कर, एक PhDचा थिसिस लिही आणि हे साखर कशी आहे त्याचं वर्णन कर. मग ती जी व्यक्ती आहे ती खूप अभ्यास करते 4-5 वर्ष आणि मग साखर ऊसाचा कारखाना कसा असतो, मग त्या ऊसापासून साखर कशी होते, ती पांढरी शुभ्र दिसते, त्याचे ग्रॅन्युल्स कसे असतात, त्याचे केमिकल प्रॉपर्टीज काय आहेत, तो पांढरी दिसते वगैरे वगैरे वगैरे, असं सगळं वर्णन ती त्या साखरेचं करते. आणि सगळं झाल्यावरती जर मी त्या व्यक्तीला विचारलं की साखरेचं एवढं सगळं वर्णन तुम्ही केलं, परंतु साखरेची गोडी म्हणजे काय आहे हे तुम्ही वर्णन करून सांगा, तर ती व्यक्ती कसं वर्णन करेल? गोड ही चव शब्दामध्ये कशी सांगायची? आपण गोड ही चव शब्दामध्ये केवळ अनुभवाने सांगू शकतो की मधासारखं गोड आहे, तोंडावरती ठेवलं की जणू विरघळतं, त्याची फार छान चव लागते, ते खाल्ल्यावरती खूप आनंद होतो, हे आपण वर्णन करू शकतो. परंतु गोडी अनुभवणं हा जो प्रकार आहे की प्रत्यक्ष त्या साखरेचे 4 दाणे घेऊन जेव्हा मी तोंडावरती ठेवते तेव्हा मला त्या साखरेचं प्रत्यक्ष ज्ञान होतं. तोपर्यंत मी जो काही त्याचा प्रबंध लिहिलेला आहे, PhDचा थिसिस लिहिलेला आहे, ते जे सगळं ज्ञान आहे ते आहे परोक्ष ज्ञान, ते आहे अप्रत्यक्ष ज्ञान. म्हणजे साखरेसंबंधी जे काही शाब्दिक ज्ञान आपण बघतो ते आहे साखरेचं परोक्ष ज्ञान, आणि साखर खाल्ल्यावरती जी आपल्याला त्याची गोडी कळते ते आहे साखरेचं अपरोक्ष ज्ञान, म्हणजे प्रत्यक्ष झालेलं ज्ञान, अनुभवाचं ज्ञान. तर इथे ब्रह्मतत्वाच्या बाबतीत आपलं आता ही जी काही चर्चा चालू आहे, आपलं आता हे जे काही चिंतन चालू आहे ते आहे ब्रह्माचं परोक्ष ज्ञान, म्हणजे शाब्दिक ज्ञान. म्हणजे त्या PhDच्या थिसिससारखं आहे की शब्दाच्या बळावरती आपण ब्रह्म अरूप आहे, निराकार आहे, निरवयव आहे, अज आहे, अजर आहे, अमर आहे, हे सगळं आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. हे आहे ब्रह्माचं परोक्ष ज्ञान, जे शब्दे वीण सहसा कळेना. शब्द वापरले नाही तर हे ब्रह्माचं परोक्ष ज्ञान आपल्याला होणार नाही. परंतु जे शब्दास आकळेना, शब्दास आकळेना म्हणजे काय की असे कितीही शब्द आपण बोलले आणि कितीही शब्द आपण ऐकले तरी मी ब्रह्म आहे हा अनुभव आपल्याला येणार नाही, अनुभूतीचं ज्ञान आपल्याला येणार नाही, अपरोक्ष ज्ञान आपल्याला होणार नाही. मग अपरोक्ष ज्ञान होण्यासाठी शब्द अपुरे पडतात. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. की या ब्रह्मतत्वाचा अनुभव घेण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा शब्द आणि वाणी एका हद्दीपर्यंत जातात, एका लिमिटपर्यंत जातात, आणि ब्रह्मतत्वाचा अनुभव घ्यायच्या वेळेस ती वाणी पूर्णतः निवृत्त होते, ती मागे फिरते आणि त्या अनुभवाचा ती वाणी वर्णन करू शकत नाही. म्हणून समर्थ येथे म्हणतायत की जे शब्दास आकळेना. शब्दाने जे कळतं ते परोक्ष ज्ञान आणि शब्दाने जे कळत नाही ते आहे अपरोक्ष ज्ञान. आणि अपरोक्ष ज्ञान हे अनुभूतीचं ज्ञान असतं. कळले ऐसेही घडेना जिये स्वरूपी. की ब्रह्मतत्वाचा प्रत्यक्ष अनुभव आल्यावर देखील मला अनुभव आला असं सांगता येत नाही. म्हणून कळले ऐसेही घडेना जिये स्वरूपी श्रीराम. आणि ही जी सगळी करामत आहे ही त्या मायेची करामत आहे की मूळचं हे जे निशब्द तत्व आहे त्याला ती शब्दाच्या प्रांतात आणते, आपल्याला त्याचं शाब्दिक ज्ञान करून देते, आपल्याला त्याचं परोक्ष ज्ञान करून देते, हळूहळू आपल्याला ती अनुभूतीकडे नेते. अनुभूतीपर्यंत गेल्यावरती ती माया आणि सगळे शब्द निवृत्त होतात. असा हा सगळा ब्रह्म आणि मायेचा संबंध आहे की जे मूळचं निशब्द तत्व आहे त्याला ती शब्दाच्या प्रांतात आणून तुम्हाला आणि आम्हाला त्याचा अनुभव येण्याच्या योग्य ती करून देते. म्हणून मायेची फार मोठी महती या सगळ्या प्रांतामध्ये आहे. आता 5वा आणि 6वा श्लोक आपण थोडक्यात बघू आणि आपलं आजचं हे चिंतन थांबवू.
5व्या आणि श्लोकामध्ये म्हणतात की ऐसे सदा सर्वत्र संचले, जे तर्का न वचे अनुमानले, ते जयेचेनी प्राप्त झाले, आपरूप आपणासी. की असं हे जे ब्रह्म नावाचं तत्व आहे ते सर्वत्र आहे, सदा आहे आणि सम आहे. सर्वत्र आहे म्हणजे सगळीकडे आहे, हैदराबादमध्ये आहे आणि पुण्यामध्ये नाही असं नाही. सदा, सदा म्हणजे सदैव आहे, काल होतं आणि आज नाही असं नाही. तर हे जे ब्रह्मतत्व आहे ते सर्वत्र आहे, सदा आहे, समान प्रमाणात आहे. आणि हे जे ब्रह्मतत्व आहे ते तर्का न वचे अनुमानले, म्हणजे त्याच्या संदर्भात कुठलाही आपल्याला तर्क करता येत नाही. तर्क म्हणजे काय की आपण जीवनामध्ये अनेक गोष्टी तर्काने शिकतो. की एखाद्या ठिकाणी धूर आहे, धूर आहे म्हटल्यावर आपण काय म्हणतो की इथे अग्नी असलाच पाहिजे. यत्र वन्नी तत्र धूमो, जिथे धूर आहे तिथे अग्नी असलाच पाहिजे, असा आपला तर्क आहे. मग हा जो तर्क आहे हा ब्रह्माच्या बाबतीत आपल्याला लावता येत नाही. का लावता येत नाही? कारण की ब्रह्म एकमेवाद्वितीय आहे. तर्क करण्यासाठी कुठल्या तरी दोन गोष्टींची आवश्यकता आहे, धूर आहे आणि अग्नी आहे. म्हणून आपण तर्क करू शकतो की जिथे धूर आहे तिथे अग्नी आहे. परंतु ब्रह्मतत्वाच्या बाबतीत ते सर्वत्र सदा आणि समान असल्यामुळे ते एकच आहे, एकमेवाद्वितीय आहे. तिथे दुसरं कोणी नाहीच तर्क करण्यासाठी, त्याचं उपमा देण्यासाठी, त्याचं साधर्म्य शोधण्यासाठी दुसरं काही नाहीच. म्हणून हे जे तत्व आहे त्याच्या बाबतीत तर्क चालत नाही, ते वाचेनी वर्णन करता येत नाही. परंतु असं असून देखील ते जयेचेनी प्राप्त झाले. ते ज्याच्यामुळे आपल्याला प्राप्त होतं ते कोणामुळे प्राप्त होतं? आपरूप आपणासी. हे जे माझं आहे हे मूळचं स्वरूप आहे, ही माझी मिराशी आहे, हा माझा हक्क आहे. आणि हे जे ब्रह्मतत्व आहे, हा जो ब्रह्मरूप राम आहे तोच मी आहे, ही अनुभूती घेण्यासाठी आपल्याला कोण मदत करतं? ते जयेचेनी प्राप्त झाले. ते कोणामुळे आपल्याला प्राप्त होतं त्याचा उल्लेख 6व्या ओळीमध्ये समर्थ करतात की नमन तिची या निजपदा. हे जे जया जये हे जे काही चालू होतं 3, 4, 5 मध्ये, ती कोण आहे? नमन तिची या निजपदा, माया वाग्देवी शारदा, जयेचेनी प्रवर्तती संवादा संत महानुभाव श्रीराम. की समर्थ म्हणतात की अशी ही जी माया आहे जिच्यामुळे हे निशब्द तत्व शब्दांमध्ये येतं, ज्याच्यामुळे आपण त्याची चर्चा करू शकतो, अशी ही जी वाग्देवी आहे, शारदा आहे, सरस्वती आहे, नमन तिची या निजपदा. मी आता तिला नमन करतो. आणि जयेचेनी प्रवर्तती संवादा, तिच्या प्रेरणेमुळे, तिने आपल्याला प्रवृत्त केल्यामुळे या तत्वासंबंधी आपण संभाषण करू शकतो, चिंतन करू शकतो, बोलू शकतो, भजन करू शकतो. आणि इतर सगळे जे संत आहेत, समर्थ रामदास स्वामींनी हा जो आत्माराम ग्रंथ लिहून ठेवला, दासबोध ग्रंथ लिहून ठेवला, हे जे काही शब्दांचं माध्यम त्यांना सापडलं ज्याच्यामुळे ते हे संवाद करू शकले, संबोधन करू शकले, आपल्याला प्रवृत्त करू शकले त्या दिशेने, ते सगळं केवळ या मायेमुळे शक्य झालं, मायेच्या शक्तीमुळे शक्य झालं. त्या मायेच्या शक्तीला, निजपदाला मी नमन करतो, असं समर्थ 6व्या ओळीत म्हणतात. असा हा जो सगळा मुख्य महत्त्वाचा विचार आहे हा आपण आज केला. आज आपण आपलं चिंतन इथे थांबवू आणि उरलेलं चिंतन पुढच्या वेळेस बघू. हरि ओम तत्सत.